पुढची बातमी बघूयात। पुढची बातमी आहे अंबादास दानवेंसंदर्भातली। अंबादास दानवेंच्या निलंबनाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती आहे। निलंबन कमी होणार का याबद्दल अजून प्रश्नचिन्ह आहे। विधान परिषदेतील शिवीगाळाबाबत अंबादास दानवेंची दिलगिरी आलेली आहे। उपसभापतींना दानवेंनी दिलगिरीचं पत्र लिहिलेलं आहे। नीलम गोरेंच्या दालनात अंबादास दानवेंच्या निलंबनासंदर्भात आता बैठक होतीये। निलंबनाचा फेरविचार करण्याची अनिल परबांनी मागणी केली होती। तसंच अनिल परब, सचिन अहिर, चंद्रकांत पाटील, भाई जगताप या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात राजू सोनवणे, आपले सध्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, पाहतो आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि हे निलंबन कमी करावा यासाठी आता उपसभापती नीलम गोरे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला पाहतो आपण संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, भाई जगताप, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरे आणि इतर आमदार उपस्थित आहेत। आणि कुठेतरी अनिल परब यांनी मागणी केलेली आहे की 5 दिवसांचं निलंबन जे आहे ते कमी करावा आणि यासाठी हा फेरविचार करण्यासाठी बैठक आहे। खरं तर अंबादास दानवे यांनी उपसभापती यांना पत्र लिहिलेलं आहे आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे। हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे। कष्टकरी शेतकरी मजुरांचं जे आहे ते आवाज उठवण्यासाठी संधी द्यावी। कुठेतरी जे निलंबन केलेलं आहे त्याची जी मर्यादा आहे ती कमी करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि याच मागणीला धरून आता उपसभापती यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सकाळपासून विधान परिषदेमध्ये याचं पडसाद सुद्धा उमटताना पाहायला मिळत होते। अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते। त्यामुळे आता उपसभापती जे आहे ते यावरती निर्णय घेऊन निलंबन किती दिवसाचं मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण याआधी सुद्धा अनेक आमदारांचं जे आहे ते निलंबन झालेलं होतं, मात्र हे स्वतः विरोधी पक्षनेते आहेत। त्यामुळे त्यांचं निलंबन जे आहे ते 5 दिवस कायम ठेवणार की कमी करणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।